तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. तर मी माझ्या घरी साध्या सोप्या पद्धतीने महादेवाची सेवा केली आहे. सकाळी उठून मी छान तयार झाली होती. आधी घरातील बाप्पाची मी सेवा करून घेतली होती आणि अशा पद्धतीने मी माझी पूजा मांडणी केली आहे. नंतर मी तामनामध्ये गणपती बाप्पा घेतले. त्यांना मी पंचामृत आणि पाण्याचा छान अभिषेक करून घेतला आहे. प्रतिमा छान स्वच्छ धुवून घेतली, त्याला छान पुसून घेतलेली आहे. साईडला मी थोडंसं तांदूळ ठेवून त्यावर गणपती बाप्पाची प्रतिमा विराजमान केली आहे. नंतर मी ओम गणगणपते नमा म्हणत सोडोपचाराने गणपती बाप्पाची पूजा केली आहे. चंदन, हळद, कुंकू, तांदूळ, दुर्वा. तर मला लाल फूल भेटले नाही तर मी झेंडूच्या फुलालाच कुंकुलन बाप्पाला अर्पण केले. आवडता नैवेद्य ठेवला, गुळ खोबरा आणि पाणी ठेवलेले आहे. तामनामध्ये मी महादेवाची प्रतिमा म्हणजेच लिंग घेतलेली आहे. त्यांना पण मी पंचामृत आणि पाण्याचा छान अभिषेक करून घेतलेला आहे आणि प्रतिमा छान असं स्वच्छ धुवून पुसून मी ताटामध्ये छान विराजमान केली आहे. बघा अशा पद्धतीने. नंतर मी आता ओम नमः शिवाय म्हणत बाप्पाची पूजा करणार आहे. चंदन लावणार आहे सुरुवातीला. नंतर हळद, कुंकू, तांदूळ अर्पण करणार आहे. बघा अशा पद्धतीने. आणि मस्तपैकी पांढरे फुलं अर्पण करणार आहे आणि ओम नमः शिवाय म्हणत जाप करणार आहे. रुद्राक्ष अर्पण करणार आहे. कमलगट्टू अर्पण करणार आहे. माझ्याकडे संपूर्ण चातुर्मासाची पोथी आहे, त्याची पण मी पूजा करून घेणार आहे. यामध्ये संपूर्ण चातुर्मासाचे पूजा विधी कथा कहाण्या दिलेल्या आहे. बघा. नंतर मी आणि माझ्या हजबंडनी 108 बेलपान महादेवाला अर्पण केले आहे. ओम नमः शिवाय म्हणत आम्ही बेलपान मस्त दोघांनी मिळून अर्पण केले आहे. अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी महादेवाची सेवा करू शकतो. तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने सेवा नक्की करा. बघा, ही साधी सोपी पूजा करून मनाला इतकी अपार शांती मिळते ना, काय सांगू तुम्हाला. आणि मस्तपैकी आम्ही बेलपान अर्पण केले आहे. नंतर बेलपान अर्पण केल्यानंतर मी महादेवाला शिवमूठ वाहिलेली आहे. बघा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण महादेवाची सेवा केली आहे. मुठीमध्ये मी तांदूळ घेतले आहे. आजची शिवमूठ तांदूळ आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ओम नमः शिवाय म्हणतच मी शिवमूठ महादेवाला अर्पण केली आहे. बघा. नंतर मी महादेवाला प्रसाद अर्पण केलेला आहे, पाणी अर्पण केलेलं आहे. अशा पद्धतीने माझी महादेवाची सेवा करून झाली आहे. नंतर मी संपूर्ण चातुर्मासामधून शिवलीला अमृतचे 11वा अध्यायाचे पठण केले आहे. बघा. नंतर आम्ही दोघांनी मिळून महादेवाची छान आरती केली आहे. तोवर माझी मुलगी पण शाळेतून आली होती. मग आम्ही तिघांनी मिळून छान अशी महादेवाची सेवा केली आहे. बघा, अगदी प्रसन्न वाटतं साधी सोपी पूजा करून. बघा. तर तुम्हाला माझी आजची पूजा कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.